काय प्रॉब्लेम आहे आत? नाही तसं प्रॉब्लेम काय नाही आमच्याकडे. मी बिबेवाडी वटाव परिसरामध्ये राहणारा व्यक्ती आहे. अजून काही समस्या म्हणजे कशा आहेत आपल्या परिसरामध्ये अजून काही सुविधा झाल्या पाहिजे. पाण्याचं वगैरे प्रश्न आहेत. चेंबरचे मेन प्रॉब्लेम आहे, रोड नाही आहे. तुम्ही काळामध्ये जेव्हा निवडून देणार आहात तेव्हा तुमचे काय मुद्दे असणार आहेत, काय समस्या आहेत? अजून काही समस्या म्हणजे कशा आहेत की आपल्या परिसरामध्ये अजून काही सुविधा झाल्या पाहिजे. काय बऱ्याचशा प्रॉब्लेम असतील काय लोकांचे, हे वेळोवेळी निघतच राहणार आहेत. तर ते सॉल्व्ह करतीलच आणि ते आमचं ऐकतात आणि त्यांनाच निवडून आलं तर अति उत्तमच आहे, चांगलं आहे, तर एकदम छान होईल आणि यायलाच पाहिजे त्यांनी, आमची अशी इच्छा आहे. आणि बऱ्याचशा ह्या भागामध्ये दुसऱ्या भागांमध्ये त्यांनी खूप म्हणजे कामं केले, डेव्हलप केलेले आणि नवीन नवीन काहीतरी कामं निघतीलच तर ते करतीलच अशी एक अपेक्षा आहे आमची. 45 वर्ष इथं राहते. असं पहिले बी येऊन गेले ते, पण जरा रस्त्याला खड्डे दिसतात. पहिले बी काम केलेलं आहे त्यांनी आणि आमच्या शाळेत प्रत्येक टायमाला ते मदतीला येतात, म्हणजे खड्डे हे बुजवायला. आता पण रोड करून घेतलेला आहे आणि जे रोडची समस्या आहे, कचरा वगैरे हे करतात, ते म्हणजे रोजचंच आहे त्यांचं. म्हणजे ते येतात, चक्कर मारतात, सांगतात. आणि आमच्या चाळीत वर्षात 3 वेळा रोड करून दिला, सिमेंटचं ह्याचं त्याचं. प्रत्येक वेळेला मदतीला येतं. आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, म्हणजे तासभर सुद्धा पाणी येत नव्हतं, पण ताईंच्या नुसतं सांगण्यावरून आमच्याकडे कंटिन्यू पाणी आलं. रस्त्याचं कामही तेवढ्या तातडीने त्यांनी करून घेतलं. समस्या सांगायचं झालं तर रस्त्यावर ही घाण आणि मेन रस्त्यावरून जिथून येतो तिथं 24 तास पाण्याचा सारखा वापर असतो. फक्त तिथल्या लोकांना काही सांगितलं पाहिजे, सगळ्यांना आतमध्ये बाथरूम ह्याची सोय आहे, तर आपापली कामं फक्त घरात करावी. बाहेर रस्त्यावर असं घाण ते व्यवस्थित दिसत नाही. त्यावेळी आमच्याकडे खूप समस्या होत्या पाण्याची आणि कचऱ्याची फार विल्हेवाट करायला म्हणजे सोल्युशन नाही. गाडी येते पण फक्त ते बायका कचरा घरातला नेतात, पण कचऱ्याची आणि सांडपाण्याची व्यवस्था होत नाही आहे. त्यासाठी आम्हाला नगरसेवकांनी ते तातडीने उपाययोजना करून मिळाव्यात हीच आमची विनंती. काय काय कामं केली त्यांनी तुमच्या भागात? पाण्याचं वगैरे प्रश्न आहेत. कामं काय केली आहेत? कामं बाथरूमची कामं केली. तर आम्ही कधी जरी गेलो ना तरी आमची कामं त्या करतातच. गेलो तरी आहेत, व्यवस्थित येतात. आमच्या इथं गणपतीच्या टायमाला पण येतात, बोलवलं तरी येतात. आरतीला वगैरे येतात आणि महिलांची सगळ्या समस्या त्यात जाणून घेतात. प्रॉब्लेम काय आहेत भागात? प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला हे असं नाही का, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि हे सगळे मागं सगळे चेंबर वगैरे सगळे खराब झालेत. पाणी पण आम्हाला एकच टाईम येतं, पाणी 2 टाईम नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी काही नडी आडीला म्हणजे असं नाही का, धडाड म्हणजे काय, आता हे चाळीमध्येच खराब झाली सगळं. हे काय काय तुमच्या इकडे प्रॉब्लेम होते आता, पण काय काय प्रॉब्लेम आहेत आणि मागच्या 5 वर्षांमध्ये आबांनी तुमच्यासाठी काय काय काम केलं? चेंबरचे मेन प्रॉब्लेम आहे आणि रोड नाही आहेत व्यवस्थित केलेले. लाईटिंगवरचे कधी लाईट गेलेले असते की ते वेळेवर बदलले जात नाही. काय प्रॉब्लेम आहे आत? नाही तसं प्रॉब्लेम काय नाही आमच्याकडे. लाईटी वगैरे? लाईट वगैरे येते, पाणी व्यवस्थित येते, काही प्रॉब्लेम नाही. ड्रेनेज? तसं ड्रेनेजचं पण काही एवढं प्रॉब्लेम नाही आमच्या प्रभागात. फक्त अडचण आहे म्हणजे ह्याची भुशींची, बाकी तशी काही अडचण नाही. लहान पोरांना खेळायला मैदान वगैरे आहे का? CCTV लागलेले आहेत. आम्ही इंदिरानगरमध्ये इथे राहतो. आमच्या म्हणजे रस्त्याचे खड्डे, पाठीमागं बोळी, ड्रेनेज लाईनचे आमच्या खूप अडचणी आहेत.